सरन्यायाधीश होऊन गेले, पुढचे कोण, आता सुद्धा अरे आता पुढचा कोण येणार आहे, त्याच्या पुढे कोण येणार आहे, एवढंच आम्ही करत बसायचो. नाही पण उद्धवजी, नाही मला याच्याबद्दलचा तो व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला. त्यांनी असं म्हटलं, कोण होतास तू, काय झालास मी पण तेच म्हणतो हॅशटॅग उद्धव ठाकरे. मी पण त्यांना म्हटलेलं आहे की कोण होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचारांना प्रांगुरणात घेतलंस तू. ग्रामपंचायतीमध्ये गुजरात राज्याने घुसखोरी केलेली आहे. सीमावाद तिथे देखील चिघळ आहे. गुजरात महाराष्ट्र सीमावाद हा अमित शहाचा मी जे बोललो ना अॅनाकोंडा, हा अॅनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे. आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय, तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय. आता हे कोण झाल्याचं, काय झाल्याचं वगैरे जे काय आहे ना, आता यांना विचारा तुमच्या हिंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहा विरुद्ध. हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरातचे जो समाज आहे, ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही, त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूनी महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे. मुंबईतले अनेक उद्योगधंदे यांनी गुजरातला नेले, महाराष्ट्रातले नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बळकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत. आम्ही तर हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. सरकार काय करेल न करेल आम्हाला त्याची काय पडलेली नाहीये आणि ह्या सरकारकडनं धाडसाची तर काय आम्हाला अपेक्षा नाही. चौकशी होत नाहीये, मात्र या पैशांच्या बॅगेज सापडत आहेत, त्याच्यात जे पैसे सापडत आहेत ते बिझनेससाठी असतील, व्यवसायासाठी असतील, अशी कारणं सत्ताधारी देतात, मात्र चौकशी होत नाहीये सगळ्याची. अंबादास दानवेंनी 3 व्हिडिओ. म्हणूनच मी म्हटलं ना की आणखीन एक खातं निर्माण करावं, पांघरुण खातं, आणि त्याचं कारण हेच क्लीन चिट देत आहेत. हेच क्लीन चिट देत आहेत. स्वतःच आरोप करायचे, स्वतःच क्लीन चिट द्यायचे, म्हणजे साधू हत्याकांडातल्या आरोप ज्यांच्यावरती केले त्यांना पक्षात घेतात. हे यांचं हिंदुत्व. हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारवर गुन्हा का दाखल केला जात नाही या प्रकरणामध्ये. मी न्यायालय या विषयावरती काहीच बोलायचं हल्ली सोडून दिलेलं आहे. सर, अतिवृष्टीच्या काळात 100 कोटी रुपये सीएम फंडामध्ये जमा झाले होते, मात्र त्यातून 70-80 लाखच शेतकऱ्यांना देण्यात आले. काय 75,000च शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं. अतिवृष्टीच्या काळात 100 कोटी. ठीक आहे, तुम्ही शेतकऱ्यात जाऊन त्याला म्हणून मी पण येतो, तुम्ही पण या, आणि शेतकरी कोणाला प्रेमाने मिठी मारतो ते शेतकऱ्याला कळू दे. या अधिवेशनामध्ये कुठलेही डिक्लेअर केलं नाही. सोयाबीन आणि कापसाला भाव शेतकऱ्यांना हे देण्यात येत नाही असंही त्यांनी म्हणजे बोललेलं नाही. एवढ्या मोठ्या अधिवेशनामध्ये नागपूरला अधिवेशन होते. आणि दुसरं, महागाई आणि बेरोजगारी भरपूर आहे. ते महागाई सुद्धा वाढत चालली आणि बेरोजगार आहे तसंच आहे. तर यावर आपलं काय म्हणणं? याच विषयावरती त्यांना चर्चा टाळायची आणि म्हणून ते वेडेवाकडे आरोप करतायत की जेणेकरून तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांची दिशाभूल व्हावी आणि कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करायची. म्हणजे तुम्ही भांडत राहा, आम्ही आमचं राज्य करत राहतो, आम्ही आमचं जे काय आहे भ्रष्टाचार सुरू आहे, शांत बसा भ्रष्टाचार सुरू आहे, असं नवीन नाटक ते लिहितील. आता एका ठिकाणी सरकार असं म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांना कोट्यावधीची मदत करतोय, पण काही अशी लेखी उत्तरामध्ये सरकारने स्वतः उत्तरं दिलेली आहेत की अनेक योजनांचे पैसे जे आहेत ते EKYC मुळे रखडलेले आहेत. मी तोच विषय घेतला ना. म्हणजे आता मधल्या काळात मी वाचलं कुठेतरी की मागे 2017 साली यांनी ज्या अनेक अशी नियमांची जंत्री करून शेतकऱ्याला कर्जमाफी एक उपकारासारखी जाहीर केली होती. त्याच्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, त्याची माहिती, मग शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं हे काम सरकार करते आहे असं मला वाटतं कृषी मंत्री म्हणाले आपले. मला या सगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याची मुलं समजता, मग बापाची चौकशी कशी करू शकता? बापाची चौकशी करता, शेतकऱ्याची मुलं आहात ना. मी ह्याच सभागृहामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती आणि ती मी अंमलात आणून दाखवली होती. मी कोणती चौकशी केली नव्हती, कोणत्याही अटीतटीचा सामना शेतकऱ्याला करायला लावला नव्हता आणि मी कोणी न मागता कर्जमुक्ती करून दाखवली होती. आणि शिवसेनेचे विधानसभेच्या सगळ्या आमदार
माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब रेडिसनला संध्याकाळी 7 वाजता भेटतील. आमदारांना? फक्त आमदार आणि पत्रकारासाठी अल्पप्रहाराची व्यवस्था केली आहे. ज्यांना आवडेल त्यांनी चहा, ज्यांना मी पण आवडेल त्यांनी पत्रकार आहे. संत्रा, ज्यूस आपण घ्या. हे पण सामन्याचं काय निघाले?